गुड मॉर्निंग. होप सो तुम्हाला माझा आवाज येत असेल आणि स्क्रीन पण क्लिअरली दिसत असेल. वेलकम टू माय चॅनल. ज्या प्रकारे आपण काल डिस्कस केलेलं होतं, काय आपण छोट्या छोट्या ज्या कॉन्सेप्ट लागणार आहेत आपल्याला, त्या आपण काल डिस्कस करत होतो. लेसन नंबर 1 आपण अर्धा कम्प्लीट केलेला. आज जो आहे त्याचा पुढचा भाग घेणार आहोत. पण आपण जे काल काय बघितलेलं ते एकदा रिवाइज करूया आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. एक स्मॉल रिकॅप घेऊया. ओके. बुक किपिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ दी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. मग ते सगळे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. हे एक डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेलं. बुक किपिंग इज अन आर्ट्स ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस डील्स डीलिंग इन द सेट ऑफ बुक्स. ओके. त्याच्यानंतर मग इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग, तर रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी फायनान्शियल इन्फॉर्मेशन, डिसिजन मेकिंग, कंट्रोलिंग, एव्हिडन्सेस आणि टॅक्स लायबिलिटी. युटिलिटी ऑफ बुक किपिंग म्हणजे यूज ऑफ बुक किपिंग, म्हणजे बुक किपिंग कोणाला उपयोगी आहे ते. ओनर्स, मॅनेजमेंट, इन्व्हेस्टर, कस्टमर, गव्हर्नमेंट, लीडर्स अँड डेव्हलपर्स. तर बुक किपिंग आणि अकाउंटन्सी आपण बघितलेलं होतं. बुक किपिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग अँड क्लासिफिकेशन. फक्त ह्या दोन गोष्टी बुक किपिंग मध्ये येतात. काय? रेकॉर्डिंग आणि क्लासिफिकेशन. तसंच अकाउंटिंग मध्ये काय येतं? रेकॉर्डिंग, क्लासिफिकेशन, समरायझिंग, अनालायसिस, इंटरप्रिटेटिंग द फायनान्शियल डाटा. बुक किपिंग ही प्रायमरी स्टेज आहे, तसंच अकाउंटिंग ही सेकंडरी स्टेज आहे. Objective of bookkeeping is to record all the financial data, whereas हे अकाउंटिंगचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? हे प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट, फर्दर कम्युनिकेशन ऑफ द इन्फॉर्मेशन. बुक किपिंग कोण करतं? तर ज्युनियर स्टाफ करतं. अकाउंटन्सी कोण करतं? तर सिनियर अकाउंटंट करतो. आउटकम काय असतात? तर लेजर आणि जनरल. बट अकाउंटन्सीमध्ये आउटकम्स काय असतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. पिरियड बुक किपिंग हे डे टू डे केलं जातं आणि अकाउंटन्सी हे एंटायर इयरचं डिटेल असतं. अनालिसिस बुक किपिंग वरनं आपण अनालिसिस करू शकत नाही, पण अकाउंटन्सी वरनं आपण अनालिसिस करू शकतो. डिसिजन मेकिंग बुक किपिंग वरून आपण डिसिजन्स घेऊ शकत नाही, पण अकाउंटन्सी थ्रू म्हणजे जे काही आपले फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्याच्या बेसिसवरती आपण डिसिजन्स घेऊ शकतो. स्किल्स रिक्वायर अनालिटिकल स्किल्स आर नॉट रिक्वायर्ड फॉर बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजे काय? नुसते एंट्रीज करायच्या असतात. बट जेव्हा तुम्ही डिसिजन्स घेता तेव्हा तुम्हाला अनालिटिकल स्किल्स महत्वाच्या असतात आणि त्या अकाउंटन्सीमध्ये लागतात. हे बघा, definition of accountancy. Accountancy refers to the entire body of theory and process of accounting. त्याच्यानंतर बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम काय आहे? कॅश बेसिस, अॅक्रुअल बेसिस आणि मिक्स बेसिस और हायब्रिड बेसिस. कॅश बेसिस म्हणजे तू आता परचेस केलास, लगेच पेमेंट केलं. तू आता ती सर्व्हिस घेतलीस आणि त्या सर्व्हिसेससाठी लगेच पेमेंट केलंस. पण अॅक्रुअल बेसिस म्हणजे काय? तू आता सर्व्हिस घेतलीस पण त्या सर्व्हिसचं पेमेंट तू इन फ्युचर करणार आहे. जसं की आपल्याकडे पोस्टपेड असतं. पोस्टपेड म्हणजे तू आता रिचार्ज मारून घेतलास, तर तू रिचार्ज वापरणार, तो संपला की मग तू त्याचं पेमेंट करणार. ह्याला पोस्टपेड म्हणतात. मिक्स आणि हायब्रिड म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस ॲज वेल ॲज अॅक्रुअल बेसिस. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन्स मध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स मध्ये काय येतात? कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजे तू आता ती सर्व्हिस घेतलीस किंवा गुड्स घेतलीस तर तू त्याचं पेमेंट आता लगेच करणार आहे. क्रेडिट बेसिस म्हणजे उधार तत्वावर, म्हणजे तू आता ती गोष्ट घेतलीस आणि त्या गोष्टीसाठी तू पेमेंट किंवा ती गोष्ट तू आता दिलीस आणि त्या गोष्टीची रिसिप्ट तुला काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर भेटणार आहे. ह्याला क्रेडिट बेसिस असं म्हणतात. बाटर म्हणजे काय? त्यात तिच्या पैशाचा वापर होत नाही, त्याच योग्यतेची, त्याच पात्रतेची गोष्ट तू त्याला देतोस, त्याच योग्यतेची, त्याच पात्रतेची गोष्ट तू त्याच्याकडनं घेतोस. त्याला बाटर सिस्टीम असं म्हणतात. हम्म. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? हा, एंट्री म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म ऑर मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड एंट्री. म्हणजे जी जी एंट्री म्हणजे काय? तू बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ती रेकॉर्ड करणार, त्याला एंट्री असं म्हणतात. नरेशन, आता त्या जी एंट्री तू पास केलीस त्याचं जे काही तू डिस्क्रिप्शन देणार आहेस त्याला नरेशन असं म्हणशील. गुड्स म्हणजे वस्तू ज्यांना आपण टच करू शकतो, फील करू शकतो, बघू शकतो, त्यांना गुड्स असं म्हणतात. गुड्स आर tangible in nature, whereas services are intangible in nature. कॅपिटल म्हणजे
जी अमाऊंट तू तुझ्या बिझनेस मध्ये स्वतः टाकणार आहेस त्याला कॅपिटल असं म्हणतात. ओन मनी इन्व्हेस्टेड इन बिझनेस. कॅपिटल इज इक्वल्स टू ऍसेट्स मायनस लायबिलिटी इज इक्वल्स टू कॅपिटल. कॅपिटल हा आपला लायबिलिटी साईडचा फर्स्ट आयटम असतो. त्याच्यानंतर ड्रॉइंग. जी अमाऊंट तू बिझनेस मधून विड्रॉ केली आहेस तुझ्या स्वतःच्या यूज साठी, नॉट प्रॉफिट. तुझ्या स्वतःच्या वापरासाठी जी अमाऊंट तू बिझनेस मधून विड्रॉ केलेली आहे, जसं की आता तुला रिचार्ज. रिचार्ज आपण बिझनेसचा मोबाईलचा वेगळा आणि स्वतःच्या मोबाईलचा वेगळा. पर्सनल रिचार्ज हा काय झाला तुझा, ड्रॉइंग. समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स आणि क्रेडिटर्स म्हणजे, डेटर्स म्हणजे द पर्सन हू ओन्स मनी टू दी बिझनेस, म्हणजे जे तुझ्या बिझनेस मध्ये पैसे देणारे आहेत, जे तुला पैसे देणारे आहेत ते झाले डेटर्स. आणि तू तू ज्यांना पैसे देणार आहेस ते झाले क्रेडिटर्स. त्याच्यानंतर बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे असे लोक जे तुला पैसे देणार आहेत बट ते त्यांच्या फायनान्शियल कंडिशन्समुळे देऊ शकत नाहीत, त्यांना आपण बॅड डेट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट इज एक्सपेंडिचर्स. एक्सपेंडिचर्स टाइप्स आहेत. कॅपिटल एक्सपेंडिचर्स नॉन रिकरिंग असतात, वर्षातनं एकदाच किंवा मग 5-6 वर्षातनं एकदाच असे एक्सपेन्सेस होतात, त्यांना कॅपिटल एक्सपेंडिचर्स असे म्हणतात. आणि असे एक्सपेंडिचर्स आपण ऍसेट साईडला रेकॉर्ड केले जातात. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स हे रिकरिंग एक्सपेंडिचर्स असतात, हे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मेन्शन केले जातात. जसं की आता सॅलरी वर्षातनं 12 महिने तुला पे करावी लागणार आहे, ती रिकरिंग आहे. एका महिन्यात ती परत 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 येणार आहे, ही प्रॉफिट अँड लॉस आहे. ट्रेडिंग सॅलरी ही प्रॉफिट अँड लॉसला येते. आणि वेजेस जर असते, वेजेस म्हणजे ज्यांना तू दिवसावरती पैसे देतोस रोज, ज्याला आपण म्हणतो, एक ट्रेडिंग अकाउंट मध्ये येतात. त्याच्यानंतर डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स म्हणजे तू आज खर्च केलायस बट त्याच्यावरचा रिटर्न तुला खूप दिवसानंतर भेटणार आहे, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर असा भेटणार आहे, तर त्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आणि ते ऍडव्हर्टायझिंग हा एक डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इज कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट म्हणजे जेव्हा तू बल्क क्वांटिटीमध्ये कोणतीही वस्तू विकत घेतलीस, जसं की आता समज तू कोथिंबीर विकत घेतलीस आणि त्याने सांगितलं 20ला एक जोडी आणि मी 50ला 3 जोड्या देतो, असं जर त्याने सांगितलं तर तुला जो 10 रुपये भेटले तो तुझा काय असणार आहे, ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट आपण बुक्स मध्ये रेकॉर्ड करत नाही, तो कॅटलॉग प्राइस किंवा लिस्ट प्राइस वरती दिला जातो, तो बुक्स मध्ये रेकॉर्ड होत नाही. त्याच्यानंतर कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट म्हणजे आता समज तो कधी कधी हे असतं आपल्याकडे, 1 लाख आपल्याला भरायचे असतात आणि त्यांनी आता सांगितलं असं की तुम्ही लगेच फुल फुल पेमेंट करत असाल विदाउट डाऊन पेमेंट, तर तुम्हाला ते 98,000ला आम्ही अवेलेबल करून देतो. तर ते 98,000 जे किंवा 200,000चा डिफरन्स देतो. 98,000 आणि 1 लाख मधला जो 2,000चा डिफरन्स आहे तो कॅश डिस्काउंट आहे. कॅश डिस्काउंट हा आपण प्रॉफिट अँड लॉस मध्ये दिसतो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, सॉल्व्हंट अँड इनसॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे ज्या पर्सनचे assets आर मोर दॅन द liability ऑर इक्वल टू हिज liability. मगाशी आपण सांगितलेलं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये काय असतं, बॅलन्स शीट मस्ट बी टॅली विच मीन्स दॅट assets मस्ट बी इक्वल्स टू liability. बट त्या लायबिलिटी मध्ये काय येतं, कॅपिटल पण येतं. तर ते कॅपिटल जर आपण एक्सक्लूड केलं, तर जर तू मग तुझ्या ऍसेट्स हे जास्त असतील तुझ्या लायबिलिटी पेक्षा, म्हणजे तुझा जो लोन आहे तो तू पे करू शकतोस कोणतेही. आता समजा तुझ्याकडे मशिनरी आहे 90,000ची आणि तू एखाद्याचे देणारे आहेस 80,000, तर तू ती मशिनरी विकून ते त्याचे पैसे देऊ शकतोस. म्हणजे काय झालं, तुझ्या असेट्स आर ग्रेटर दॅन युअर लायबिलिटी, सो यु आर सॉल्वंट पर्सन. म्हणजे तुझा जो काही लोन आहे तो तुझ्या ऍसेट्स मध्ये तुझ्या बिझनेसच्या वस्तू वापरून तो तू फेडू शकतोस, तर तू सॉल्वंट झाला. त्याचाच अपोजिट आहे इनसॉल्वंट पर्सन. द पर्सन whose liabilities are more than his assets is insolvent person. आता उलटी केस, तू लोन आहे तुझ्याकडे 90,000चा आणि तुझ्याकडे मशिनरी आहे 80,000ची, तर ती मशिनरी विकलीस तू लोन फक्त 80,000च पे करू शकतोस, 10,000 तू पे करू शकत नाहीस. म्हणजे तू कोण झालास, तर इनसॉल्वंट पर्सन झालास. का, तर तुझी लायबिलिटी तुझ्या assets पेक्षा जास्त. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे,
अकाउंटिंग इयर मध्ये काय आहे? इट इज अ पिरियड ऑफ 12 months फॉर विच द अकाउंट्स आर मेंटेन अँड क्लोज बाय द प्रोप्रायटर. आता तुम्ही 1 एप्रिलला अकाउंट ओपन करता, तसंच 31 मार्च त्याच पुढच्या वर्षी 31 मार्चला ते अकाउंट क्लोज करतात. इंडियन कॅलेंडर इयर वेगळं असतं. इंडियन कॅलेंडर इयर हे 1 जानेवारी टू 31 डिसेंबर असतं. तसंच इंडियन अकाउंटिंग इयर हे 1 एप्रिल टू 31 मार्च असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, ट्रेडिंग कन्सेंट आणि नॉन ट्रेडिंग कन्सेंट. आता ट्रेडिंग कन्सेंट म्हणजे ज्या कन्सर्न बिझनेस हा प्रॉफिट मोटिव्हने रन केला जातो, त्याला ट्रेडिंग कन्सर्न म्हणतात. टू अर्न प्रॉफिट बाय सेलिंग दी गुड्स इज नोन एज ट्रेडिंग कन्सर्न. मग सगळे कमर्शियल ऑर्गनायझेशन हे ट्रेडिंग कन्सर्न मध्ये येणार. बट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये काय होतं, तर तुम्हाला सर्व्हिसेस टू दी सोसायटी. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न व्हॉट डज दे डू, दे प्रोव्हाइड, दे रेंडर द सर्व्हिसेस टू दी सोसायटी. मग ते काही झालं, हे झालं स्पोर्ट्स, कल्चर, चॅरिटी, प्रोफेशनल, एनजीओ, स्कूल्स, हॉस्पिटल, क्लब्स, हे सगळे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे ज्यांना प्रॉफिट अर्न नाही करायचंय बट सोसायटीचा वेलफेअर वरती लक्ष द्यायचंय, त्यांना नॉट फॉर प्रॉफिट कन्सेंट असं म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, गुडविल. गुडविल म्हणजे काय, गुडविल मे बी डिस्क्राइब ॲज अन ॲग्रिगेट ऑफ those intangible attributes of the business which contributes to the superior earning capacity over the normal return of investment. Goodwill ही intangible आहे. A goodwill is the reputation of the business expressed in the terms of money. हाय, हे दोन पॉइंट्स आहेत ना, ते लक्षात ठेवा. काय, गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ द बिझनेस एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी, आणि गुडविल इज अन इनटँजिबल ॲसेट. गुडविल म्हणजे काय, आता समज रेप्युटेशन. आता ऍपलचं रेप्युटेशन कसं आहे, तर ऍपल हे गुड क्वालिटीचे प्रोडक्ट्स देतं. एक त्यांची लक्झरी आहे, ऍपल, रोलेक्स, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यांच्या गुड क्वालिटीसाठी मानल्या जातात. त्यांना रेप्युटेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट म्हणजे काय, तू कोणतीही वस्तू सेल केलीस आणि त्या वस्तूमुळे झालेला तुझा फायदा. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस या दोन प्राइस असतात. कॉस्ट म्हणजे काय, तू रॉ मटेरियलची कॉस्ट घेतलीस. त्याच्यानंतर सेलिंग प्राइस म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त विकलीस, ती वस्तू कितीला विकलीस. आता समज माझा एक पेन बनवायची कॉस्ट ही 2 रुपये असली आणि मी तो पेन 5 रुपयाला विकत असेल, तर 3 रुपयाचा जो फरक आहे ते माझं प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर लॉस. पण बिझनेस हे प्रॉफिट मोटिव्हनेच रन होतात, सो त्यांचं प्रॉफिट असतं, बट कधी कधी लॉस पण होतात. जसं की कोविडच्या सिच्युएशन मध्ये गोष्टी सेलच होत नाहीत. आपण नुसतं प्रोडक्शन करून ठेवतो, बट काही उपयोग नसतो त्याचा जर गोष्टी सेल झाल्या नाही. त्यानंतर लॉस. when the cost of the goods is more than the selling price. आता समज तू एक लिपस्टिक प्रोड्यूस करायला तुझे 150 रुपये जात असतील, बट ती लिपस्टिक विकायला तुला 100 रुपये लागतात, तर मग जो काही तुझा 50 रुपयाचा जो काही आहे तो तुझा लॉस. त्याच्यानंतर इन्कम. इट इज अ रेव्हेन्यू अरायझिंग इन द रिझल्ट ऑफ द बिझनेस. मग आता ते अमाऊंट रिसिवेबल किंवा मग डिव्हिडंड झाला, इंटरेस्ट झाला, कमिशन झाला. इन्कम म्हणजे काय, तू आता काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलंस आणि त्याच्यावरती तुला जास्त पैसे भेटले, तर तू काय म्हणणार, तुला इन्कम झालं माझं. आता येतो मेन पार्ट. हे लक्षातच ठेवावं लागणार आहे. ऍसेट्स, लायबिलिटीज आणि नेटवर्क. Asset, any physical thing or right owned that has a monetary value is known as asset. The ownership of the assets must be in the business. म्हणजे आता बिझनेसने कोणतीही विकत घेऊ, आता तू कॅपिटल इन्व्हेस्ट केलं, 50,000 तू कॅपिटल इन्व्हेस्ट केलंस आणि 40,000चा लॅपटॉप घेतलास, तर ते 40,000चा लॅपटॉप हा बिझनेसचा झाला, हा तुझा झाला नाही, कारण की तू कॅपिटल मधून परचेस केलास. मग ही काय झाली, ते ऍसेट्स आहे. ऍसेट म्हणजे कोणतीही वस्तू जी तू विकत घेतली आहेस तुझ्या बिझनेसच्या पैशातून, त्याला तू ऍसेट. मग ती लँड झाली, गुडविल झाली, पेटंट झालं, कम्प्युटर झाला, लॅपटॉप झाला, फर्निचर, मशिनरी, सगळ्या ऍसेट्स. टाइप्स ऑफ ऍसेट. फिक्स ऍसेट असतात. फिक्स ऍसेट्स म्हणजे काय, ज्या ऍसेट लॉंग टर्म साठी तुझ्या बिझनेसला बेनिफिट्स देणार आहेत, जसं की लँड, बिल्डिंग, मशिनरी.
प्लांट आपण हे काय वर्षातनं आपण ती चेंज होत नाही. ती तशी तर तशी असते. आता तू बिझनेस साठी एक बिल्डिंग घेतलीस, ती बिल्डिंग तू काय वर्षातनं एकदा विकणार नाहीयेस ना, काय करणार आहेस ती तुझा बिझनेस चालू तिथपर्यंत ती बिल्डिंग असणार आहे. डेप्रिसिएट होते म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी होते, पण ती बिल्डिंग तर तुझ्या बिझनेस मध्ये असणारच आहे. त्याच्यामुळे ही ऍसेट झाली. त्याच्यानंतर करंट असेट म्हणजे जी तू वर्षातनं चेंज होत राहते, एकसारखी ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मुळे ती चेंज होते. जसं की डेटर्स म्हणजे आता तुझ्याकडे पैसे येणार आहेत, बट ते पैसे येणार आहेत ते चेंज होत राहणार ना वर्षातनं. लॉंग टर्म साठी नसणार आहेत ना, की आता तुझ्या 50,000 हे 5 वर्षासाठी नसणारच आहेत ना. 50,000 ते 50,000, 50 ते 50,000 त्या वर्षी पिकतील. तर ते करंट असेट्स आहेत. त्याच्यानंतर फिक्टिशियस ऍसेट, द ऍसेट डज नॉट रिप्रेझेंट बाय टँजिबल प्रोफेशन ऑर अ प्रॉपर्टी. म्हणजे तू त्याला हात नाही लावू शकत किंवा तू हे टेबल माझंच आहे, हे नाही ना तू प्रूफ करू शकत डेफिट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. लायबिलिटी म्हणजे काय? तुझे पैसे देणे ते तुझे नाही, ते बिझनेस मध्ये आहेत पण तो तुझा नाही, असं काय. त्याला लायबिलिटी असं म्हणतात. फिक्स लायबिलिटीज म्हणजे काय, या लॉंग टर्म लायबिलिटीज. मग आता लॉंग टर्म लायबिलिटीज कोणत्या आहेत, तर आपल्याकडे कॅपिटल आहे, सेक्युअर लोन आहे, लॉंग टर्म लोन आहे फ्रॉम बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूट एक्सेट्रा. करंट लायबिलिटीज जर तुझे वर्षानुवर्ष चेंज होत राहते तशा करंट लायबिलिटीज. मग ते क्रेडिटर झाले, बिल्स पेएबल झाले किंवा इतर काही. त्याच्यानंतर काय, नेटवर्क ऑर ओनर्स इक्विटी ऑर कॅपिटल. नेटवर्क म्हणजे काय, ओनर्स इक्विटी म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय, जे ओनरने टाकलं नाही बिझनेस मध्ये ते कॅपिटल. टोटल इक्विटी दॅट इज ऍसेट्स मायनस क्रेडिटर्स इक्विटी दॅट इज लायबिलिटी. म्हणजे ओनर्स इक्विटी समजलं ना. मगाशी आपण कॅपिटलचा फॉर्म्युला इथे बघितलेला होता. काय होता तो फॉर्म्युला, कॅपिटल इज इक्वल्स टू ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. हा बघा, कॅपिटल इज इक्वल्स टू ऍसेट्स मायनस लायबिलिटीज, तेच त्यांनी सांगितलेलं. ओनर्स इक्विटी is equals to total equity, that is assets minus creditors equity. कंटिंजेंट लायबिलिटी. कंटिंजेंट लायबिलिटी म्हणजे काय, कोणतीही लायबिलिटी मे बी हॅपन इन फ्युचर, होईल किंवा नाही होणार, पण ते फ्युचर मध्ये होण्याची शक्यता आहे. जसं की काय, आपल्याला आग लागू शकते बिझनेसला, काय झाली, कंटिंजेंट लागू शक्यता, ती कंटिंजेंट लायबिलिटी कुठे येते, ऍसेट. काय सांगितलं, a liability which may be further depend on happening or non-happening of the current certain event is known as contingent liability, as it is not confirm or perfect liability, it does not affect the financial position of the business and therefore it is not shown in the liability side of the balance sheet, but it is shown as a way of the footnote to the balance sheet simply as the informs. समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, अकाउंटिंग कॉन्सेप्ट, कन्व्हर्जन आणि प्रिन्सिपल्स. हा एक लास्ट पार्ट असणार आहे आपल्या लेसनचा. त्याच्यानंतर आपल्याकडे पूर्ण घ्यायचं. पटकन हा कव्हर करूया. पटकन म्हणजे व्यवस्थित समजूनच सांगते, असं नाही की घ्यायचा म्हणून पटकन घेऊन टाकते. वेट, व्यवस्थित घेऊया आपण. ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या, आज सगळं काही सांगितलेलं आहे ते. आता काय राहिलं आपलं, accounting means communicating the result of the business operations to various parties interested in or concerned with the business, that is, the owner, concern, creditors, investors, bank and financial institutes, government and other agencies. Hence, it is called as language of business. Accounting म्हणजे काय, the language of business. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कॉन्सेप्ट, रिअलेबल म्हणजे ती रिअल असली पाहिजे. युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन, सगळ्या कंपनीची सगळी सेम असली पाहिजे, सो ती इन्व्हेस्टमेंटला कम्पेअर करण्यासाठी इझी असणार आहे. एक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट आणि कॉमन रूल फॉलो केले पाहिजे. प्रॉपर इन्फॉर्मेशन ऑफ फॉल्ट म्हणजे नरेशन वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं पाहिजे, आणि जे काही स्टँडर्ड्स आहेत, जे काही आहेत त्याने व्यवस्थितच मेंटेन केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे, ओके,
Business entity, this concept implies that business unit is a separate and distinct from the owner. म्हणजे बिझनेस आणि ओनर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर म्हणजे आता बिझनेस मध्ये पण प्रकार पडतात हा. तर सोल ट्रेडिंग कन्सल्ट असेल तर ती वेगळी असते. त्याच्यानंतर पार्टनरशिप असेल तर ती वेगळी असते. जॉईंट कंपनी असेल तर ती वेगळी वेगळी असेल. हे सगळं तुम्हाला ओसीएम मध्ये आहे. हे मी इथे सांगत बसण्यात काही फायदा नाही. माझा OCM चा व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते दिसेल. मी करीन हळूहळू अपलोड. नो डाऊट इन दॅट. द बिझनेस एंटिटी ही एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे तुमचा बिझनेस आणि तुम्ही स्वतः जो कोणी ओनर आहे, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला त्यांना मिक्स करायला जाऊ नका. That is the person who supplies the capital to it. Based on this concept, accounts are prepared from the point of view of the business and not from the point of view of the owner. ओनरचं पण अकाउंट असतं. ओनर्स कॅपिटल पण असतं. ओनर्सचं ड्रॉइंग अकाउंट पण असतं बिझनेस मध्ये. जेव्हा आपण लेजर मेंटेन करायला जाऊ तेव्हा ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर मनी मेजर्स. द कॉन्सेप्ट इम्प्लाइज दॅट ओनली दोज ट्रान्झॅक्शन्स विच आर एक्सप्रेस इन टर्म्स आर रेकॉर्डेड इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे बाटर ट्रान्झॅक्शन ह्याच्यात होणार आहेत नाही होणार. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार आहोत नाही करणार. ज्याच्याशी मनी आहे, जिथे पैसे आहेत, तेच ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार आहोत. Cost concept and assets are recorded in the books on the basis of the historic price, that is the acquisition cost. कळालं? कॉस्ट कॉन्सेप्ट म्हणजे काय? ज्या कॉस्टला हिस्टॉरिक कॉस्ट आपण असेटची रेकॉर्ड करतो, ऍक्विजिशन कॉस्ट करतो, ना त्याची फर्दर प्राइस रेकॉर्ड करतो, ना त्याची डेप्रिसिएशन रेकॉर्ड करतो. आपण डेप्रिसिएशन ट्रेड ऑफ करतो, बर आपण ऍक्विजिशन कॉस्टच करतो. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी कॉन्सेप्ट. एनी पॉलिसी adopted for accounting should be continue or consistent throughout the business and it not change to be generally unless and until circumstances demand. म्हणजे आता जर कोणती सगळ्याला डेप्रिसिएशनचे दोन मेथड आहेत, जसं की रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आणि एक स्ट्रेट लाईन मेथड. म्हणजे कॉन्स्टंट फिक्स डेप्रिसिएशन राहतं आणि एकीकडे डेप्रिसिएशन चेंज राहतं दरवर्षी. मग तुम्हाला ती फिक्सच ठेवावी लागते. तुम्हाला जिथपर्यंत कुठे तर काहीतरी सर्कमस्टन्सेस येत नाही तेव्हा चेंज करायच्या. हा, चला आज मला ही मेथड वापरूशी वाटली तर मी ह्या वर्षी ही वापरेल, पुढच्या वर्षी मला ती वापरावीशी वाटली नाही, असं करून चालत नाही. त्याच्यानंतर कन्व्हर्जन युजर. While recording the business transactions, we have to anticipate no profit but provides all the possible losses. Encourage a certain secret reserve by making excess provision to prevent loss. कन्व्हर्जन म्हणजे काय? तुम्हाला कोणतीही गोष्ट लपवून ठेवायची नाहीये, जे आहे ते तसंच तसं दाखवायचं आहे. तर त्यांनी एक सांगितलं आहे, द स्टॉक प्राइस इन अ फॅक्टरी इज व्हॅल्यूड ॲट 25,000 at cost price and 35,000 at its market price, but by recording in the books 25,000 will be being recorded at the lowest. म्हणजे त्यांनी काय सांगितलं नाही, आपल्याला प्रॉफिट व्हावं म्हणून आपण कोणतीतरी गोष्ट करतो आणि बट त्या प्रॉफिटमुळे आपल्याला पुढे जाऊन लॉस होतो, लॉस फेस करावा लागतो. तर ती गोष्ट म्हणजे आता समजा कधी स्टॉक प्राइस आहे आपल्याला, जेव्हा ऍडजस्टमेंट येतात तेव्हा ऍडजस्टमेंट मध्ये सांगावे लागतं, सांगितलेलं असतं स्टॉकची प्राइस ही आहे, क्लोजिंग स्टॉकची प्राइस ही आहे आणि क्लोजिंग स्टॉक मार्केट प्राइस ही आहे. तर आपण कोणती मेंटेन करायची, विचेवर इज हे कन्व्हर्जन प्रिन्सिपल मध्ये आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, गोईंग कन्सर्न. इट इज बेसिक assumption that business is a going concern and will be continue in operation fees. Further, going concern concept influence accounting practice in relation to the valuation of assets and liabilities depreciation of the fixed asset. Going concern म्हणजे काय? हा, बिझनेस या वर्षी सुरू केला तर मी या वर्षी क्लोज नाही करणार आहे, तो पुढच्या वर्षी पण चालवणार आहे. बिझनेसला 5 वर्ष झाली पण मी बंद करतो नाही, तर तो पुढच्या वर्षी पण चालवणार आहे. ह्याच कॉन्सेप्ट बिझनेस चालवला जातो. त्याच्यानंतर काय, रिअलायझेशन. इन्कम्स इज रेकॉर्डेड व्हेन इट इज रिअलाइज. म्हणजे आता जर तुझ्याकडे इन्कम, हा मला माहिती आहे मी ही सर्व्हिस दिली, माझं इन्कम आहे, बट ते आपण ऍक्टिव्ह इन्कम मध्ये लिहितो. पण हे इन्कम आली की आपण लिहिणं, ह्याला काय म्हणतात, तेव्हाच लिहायचं असतं त्याला. काय म्हणतात, रिअलायझेशन म्हणतो. इन्कम रेकॉर्डेड व्हेन इट इज अक्रूड ऑन अँड एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड व्हेन आर अक्रूड बिकम पेएबल. अक्रुअल पण आहे आणि रिअलायझेशन पण. कळालं? दोन्ही कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, डुअल ऍस्पेक्ट. अकाउंटिंग मध्ये दोन ऍस्पेक्ट्स असतात, त्याचे डेबिट अँड क्रेडिट.
आता काय आहे, when Akshay starts a business with cash 5 lakh, and on the other hand the business get a cash 5 lakh, and on the other hand liability arises, that is the business will pay the sum of 5 lakhs. म्हणजे ड्युअल कन्सेप्ट डेबिट क्रेडिट जे आहे ते त्यांनी इथे सांगितलं नाही बघा. दिस इज अ कॉन्सेप्ट विच रेकॉग्नाइज द फॅक्ट दॅट एव्हरी डेबिट देर इज अ करस्पॉन्डिंग इक्वल क्रेडिट. लक्षात ठेवा ही लाईन इथपासून आणि ही दिस कॉन्सेप्ट. This is the basic of the entire system of regulatory system. डेबिट आणि क्रेडिट इक्वल असतात. त्याच्यानंतर काय डिस्क्लोजर, जी काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही प्रॉफिट आहे, जे काही लॉस आहे, ते सगळे डिस्क्लोज करायचे. आपण कोणतेही काही लपवून ठेवायचं नाही. त्याच्यानंतर मटेरियल लिमिट, अकॉर्डिंगली टू दिस कन्व्हर्जन financial statement should be disclose all the material items which might influence the decision of the user of the financial statement. Matching concept. Matching concept मध्ये काय, accordingly to this concept, revenue during the accounting year and matching with the expenses incurred during the period to earn revenue during that period. Matching concept मध्ये काय सांगितलं, तुमचे इन्कम आणि तुमचं रेव्हेन्यू हे दोन्ही सेम असलं पाहिजे. एस वन मध्ये काय, डिस्क्लोज द अकाउंटिंग पॉलिसीज, जे आपण मगाशी वाचलेले तेच सगळे अकाउंटिंग पॉलिसीज त्यांनी सांगितले नाही. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी AS2 मध्ये सांगितलं त्यांनी. इथे बघा काय दिलं, AS2 नुसार अकॉर्डिंगली टू द स्टँडर्ड इन्व्हेंटरी इज जनरली शोन टू दी व्हॅल्यू ऑफ द लोअर ऑफ द हिस्टॉरिकल प्राइस अँड नॉट द नेट रिअलाइज व्हॅल्यू. म्हणजे लोअर स्टॉक क्लोजिंग स्टॉक हा आपण कशावरती हे करायचा, तर lowest value जी असेल ती. कॅश फ्लो स्टेटमेंट इज प्रिपेअर अँड प्रेझेंटेड फॉर अ पिरियड विच अ प्रॉफिट अँड लॉस इज अ अकाउंट प्रिपेअर. कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय आहे, तर ते पर्टिक्युलर पिरियड साठी प्रिपेअर केलं जातं आणि हे काय प्रॉफिट अँड लॉस काय अकाउंटचा आहे. डेप्रिसिएशन अकाउंट, accordingly to the standard, the depreciation accounts of assets should be allotted on a systematic basis on each accounting period during the lifetime of the year. ते काय आपल्याकडे, तर आन्सर इन वन सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स आहे, टर्म्स आहेत आणि फिलिंग द ब्लँक्स आहेत, ट्रू ऑर फॉल्स आहेत, ऍग्री डिसऍग्री, कम्प्लीट द स्टेटमेंट्स. ओके, पुढच्या नेक्स्ट चॅप्टर आपण हे सगळं डिस्कस करू. ओके, मी तुम्हाला एक एक आन्सर्स पण एक्सप्लेन करून सांगेन ह्याच्यावरचे. तर त्याच्या पुढचा लेसन आपला हा असेल, मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री. ओके, आता थांबूया आपण. काहीही कोणत्याही, आता पूर्ण लेसन कव्हर झालेला आहे. मी रिकॅप उद्या घेईनच आणि त्याच्यानंतर मग एक्सरसाइज कंटिन्यू करेन आणि एक्सरसाइज मधलं सगळं समजावून सांगणार आहे. तर तुम्हाला कुठेही काही या लेसन मध्ये डाऊट असेल तर कमेंट करा. तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल. थँक्यू. आज थांबूया आपण इथेच.